तुझ्या कानावरती आलं वाटतं. या निलांबरीच्या तर पोटात काही म्हणून राहत नाही. माझं डोकं फिरलंय सगळं ऐकून. आधी तो माझा मुलगा, सून माझ्या जीवावर उठलेत आणि आता त्यात तिच्या माहेरच्यांची पण फूस लागली आहे. सगळे सगळे माझ्या जीवावर उठलेत बघ. हे संपत मग करायचं तरी काय रे, सांगू का तू? आई आता एकच पर्याय आहे. त्या भावनाला फरफटत हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, दूर पाडून टाकायचं. अरे संपत, वेड बीड लागले की काय तुला? राजकारणात कोण आहे, तू आहेस की मी? हे कोणाच्या तरी भाकितावर विश्वास ठेवून तू स्वतःच्या सुनेचं मूल जबरदस्तीनं पाडलं. ही गोष्ट लोकांना कळली तर काय होईल? संपूर्ण राजकीय कारकीर्द तुझी संपून जाईल. काय ग, काय झालं? असा का चेहरा दिसतोय तुझा? अहो वरदचा फोन होता. त्याचं म्हणणं संतोष आणि वीणा पुन्हा भांडतायत आणि त्याच्यावर चिडचिड करतायत. संतोषचं काय करायचं, त्याला कसं समजावायचं हेच कळत नाही. अगं आपली वीणा किती समजूतदार आहे, पण संतोषच्या अशा स्वभावामुळे तिची पण चिडचिड होते. हो ना. आणि मुख्य म्हणजे संतोषला एवढं कळत नाही का की हे वातावरण त्याच्या मुलाकरता वरद करता चांगलं नाहीये. अरे त्याच्या मनावर किती वाईट परिणाम होतील याचे. हो बघा ना, परीक्षेचा काळ आहे, याचा अभ्यासावर नाही का परिणाम होणार? लक्ष्मी, मी वरदला आत्ता इथे घेऊन येतो. अगं निदान त्याचा अभ्यास व्यवस्थित होईल, पेपर चांगले जातील त्याला. अहो एक मिनिट. काय? नाही नको, आपण वरदला इथे घेऊन आलो तर परत संतोष वीणावर राग काढणार, तिला बिचारीला त्रास, वर एखादा आरोपही करेल आपल्यावर की आपण त्याच्या मुलाला त्याच्यापासून तोडतोय. नकोच ते. लक्ष्मी असं कसं म्हणतेस तू? वरद आपला कुणीच नाहीये का? आहे हो, पण तो आपला नातू आहे. आई वडील तर तेच आहेत ना. अगं लक्ष्मी, पण संतोषच्या अशा वागण्यामुळं वरदला किती त्रास होतोय आपल्याला दिसतंय ना. मग तरी आपण काहीही करायचं नाही का? हे बघा, आपली किती चिडचिड झाली तरी सत्य हेच आहे ना, आपण फक्त आजी आजोबा आहोत. वरदवर खरा अधिकार तर त्याच्या आई वडिलांचाच आहे. त्याच्या बाबतीत चांगला वाईट जो काही निर्णय असेल तो त्या दोघांनीच घ्यायचा आहे. बरोबर आहे, पण म्हणजे मग आपण करायचं काय? आजी आजोबांचं कर्तव्य जसं जमेल जेव्हा जमेल वरदच्या मनावर हलकीच फुंकर घालायची, माया दाखवायची, प्रेम करायचं. ते द्या इकडे. हो हे घ्या. ओके, सो फर्स्ट थिंग्स फर्स्ट, सीट बेल्ट. सीट बेल्ट हां इथे लॉक करायचं. ओके. या आता तो क्लच आहे, क्लचवर पाय द्या आणि तिथे स्टार्ट चावी फिरवा. हा फर्स्ट ना? नाही नाही, क्लचवर पाय द्या. हा तेच फर्स्ट जो आहे तोच क्लच ना? फर्स्ट आहे. ओके. हां, सेल्फ स्टार्ट. हां इथे चावी जस्ट. ही सून होणं म्हणजे घरातल्या फार महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, कामं करावी लागतात,
शिपणार आहे तुला? आजी, तुम्ही मला आजवर जी काही कामं सांगितली ते मी करत आलेच आहे. आणि यावेळी माझ्यावर विश्वास तर टाकून बघा. ठीक आहे, ऐक. संपतच्या ओळखीतून एक डॉक्टर शोधून काढलाय. ह्या डॉक्टरांच्याकडून भावनाचं मूल पाडण्यासाठी अजून किती दिवस शिल्लक आहेत याची माहिती काढायची. पण आजी, त्यासाठी तिला दिवस कधी गेलेत हे तर माहिती पाहिजे ना. मूर्ख. काय हो निलांबरे, मूर्ख वाटते मी तुम्हाला? समोरच्याचं जरा ऐकून घेत जा. सॉरी आजी. आता या डॉक्टरांच्याकडे जायच्या अगोदर भावनाच्या रिपोर्टची फाईल आपल्याला मिळवायची आहे. आता तो रिपोर्ट कसा मिळवायचा, कधी ताब्यात घ्यायचं हे तुझं तू बघायचंस. आजी, तुम्ही सांगितलंय ना, मग काम झालंच समजा. नुसत्या बढाया नकोत. काम कधी करणार आहेस ते सांग. आजी, सिद्धू आणि भावना आता फिरायला जाणार आहेत बाहेर. ते गेले की मग त्यांच्या खोलीत जाते आणि डाव साधते. एक लक्षात ठेवायचं, हे जर काम नाहीच झालं तर गाठ कुणाशी आहे? माझ्याशी गाठ आहे. मी काय म्हटलं आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही सांगितलंय म्हणजे काम होणारच. फक्त तुमचा आशीर्वाद असू द्या. भावना, या घरातून तुझा पत्ता मीच कट करणार. गोड बोलून कधी तुझा काटा काढला तुला कळणारही नाही.